गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। गुढिया तोरणी करीती कथा गाती गाणी। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। तुका म्हणे छंदे तेणे वेधिले किंवा मन मोहिले गोविंदे। बाळकृष्णंदा घरी आनंदल्या नरनारी। पांडुरंगा करू प्रथमा दुसरे चरणा संतांच्या। काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुल्या। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक पोचले सगळे। बर भगवान स्वरूप तानपूर बंद कर बंद पिटी। भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो। कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून भगवंताच्या प्रागट्याने गोकुळातल्या लोकांच्या अनुभवात झालेला बदल आणि त्या बदलाची त्यांनी केलेली अभिव्यक्ती त्याचं साग्र संगीत वर्णन म्हणजे हा अभंग आहे। विठ्ठला गायलेल्या अभंगाला ऐकू नको रे बाबा। अर्थाने वंदन करण्याआधी आजचा हा संत गाडगे बाबा स्वच्छता युवक मंडळ द्वारा संयोजित श्रीमद भागवत कथेचा काल्याचा प्रसंग आहे। हे काल्याचं कीर्तन आहे। जुन्या मंडळीला ह्या संकल्पना सार्थ ज्ञात असतीलही परत कोंडवलं त्याला। पण नवा वर्ग या शब्दाबद्दलच साशंक असण्याची दाट शक्यता आहे। हे काल्याचं कीर्तन असतं म्हणजे नेमकं काय असतं? आमचे आजोबा एक गोष्ट सांगायचे। आपल्या ह्या परिसरामध्ये वारकरी विचार किंवा ही दिव्य परंपरा ज्यांनी रुजवली, ज्यांनी वाढवली आणि हस्तांतरित केली
हे फार महत्वाचं. त्यामध्ये सद्गुरू नारायण महाराज श्री गोंदेकर, शंकर महाराज कवडे, सुकेवाडीकर, इकडून इताड्याकडून कबीर महाराजांची परंपरा असेल. त्यामध्ये बंधूजी महाजनांचं कार्यही फार मोठं आहे. त्या वाहुलीला त्यांचं कीर्तन होतं. त्यांनी अनाऊन्स केलं, उद्या सकाळी काल्याचं कीर्तन होणार आहे, सर्वांनी या. शिटीनी नको. विठ्ठल विठ्ठल रसभंग करणाऱ्या गोष्टी कुठेच नसाव्यात. उद्या काल्याचं कीर्तन आहे, सगळ्यांनी या. लोकांनी नातेवाईकांना फोन केले, आमच्या गावात उद्या काल्याचं कीर्तन आहे, या. आता काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर काहीतरी वेगळंच असणार आहे. आता काल्याच्या कीर्तनाची तयारी सुरू झाली, मंडप अगोदरच भरला. बंधूंना पण आश्चर्य. कीर्तन सुरू झालं, बंधू उभे राहिले आणि लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. त्यातल्या एकानं दुसऱ्याच्या कानात सांगितलं, काय रे, कीर्तन काल्याचं सांगले ना, फेटा तर बंधूंनी बांधले. विठ्ठला काल्या नावाचा कोणी कीर्तनकार येणार आहे का? आणि तो खरंच काळा असला तर मग तो लोकांची समस्याच नाही काही. ती समजूत दृढ व्हायची भीती आहे. काल्याचं कीर्तन आहे हे. मग नेमकं काय करायचं? काला म्हणजे तरी नेमकं काय? मुलं जेव्हा जेवायला बसतात, त्यांची पानं वाढली जातात. मग काय कुठं वाढावं याचं तंत्र असतं. भात कुठे असावा, भाजी कुठे असावी, भाजीमध्ये कोरडी भाजी कुठे असावी, म्हणजे कोरडी आणि ओली कळणार नाही, पण ड्राय आणि ग्रेव्ही कळेल. आता ग्रेव्ही कुठे पाहिजे, ड्राय कुठे पाहिजे, पापड कुठे पाहिजेत, बुडवून खायची ती भाजी कुठे वाढली पाहिजे, हे सगळं तंत्र आहे. ते ताट सगळं नीट वाढलं जातं. आणि मुलांच्या हातात आल्यावर ओळखायलाच नको कोण कोणत्या सोसायटीत होता. सगळं एकत्र करायची, त्याची राबडी करायची, आणि ते असे जेवतच नाही, असं मुटक्या भरूनच खायचं. कोणती भाजी आहे, कोणत्या जागेतली आहे हे कळत नाही. असं जेव्हा त्या ताटाला रूप येतं तेव्हा त्याला काय म्हणतात? त्यांनी काला केला सगळा. याचा अर्थ ते सगळं एकत्र केलं. मग काल्याचं कीर्तन म्हणजे तरी काय? सगळं एकत्र करणं याला म्हणतात काला. मग काय काय एकत्र यायला पाहिजे, काय काय एकत्र व्हायला पाहिजे? संतांनी काला केला म्हणजे सगळे धर्म एकत्र आणले. संतांनी काला केला, सगळ्या जाती एकत्र आणल्या. संतांनी काला केला, सगळे पंथ एकत्र आणले. संतांनी काला केला, सगळे संप्रदाय एकत्र आणले. संतांनी काला केला, सगळ्या प्रकारचे साधन मार्ग एकत्र आणले. विठ्ठला धर्म एकत्र आणले. काल्याच्या कीर्तनामध्ये सगळ्या धर्मातली आहेत मंडळी. श्रीगोंद्याला आपण जात असतो, तिथे श्रीगोंदा ही मुळात संतांची भूमी आहे. त्यात एक संत मुख्य तिथले झाले शेख महम्मद महाराज. त्या शेख महम्मद महाराजांनी एक ग्रंथ लिहिलाय, त्याचं नाव आहे योग संग्राम. त्या योग संग्राम ग्रंथाच्या आरंभाला 50 विठ्ठल भक्त अशा मुसलमान संतांची यादी आहे. विठ्ठला कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. सेना विधान विष्णुदास, विष्णुदास सेना विधान विष्णुदास, विष्णुदास.
विष्णुदास सेना नावे गाना विष्णुदास विष्णुदास कबीर मोमिन लतीफ मुसलमान सेना नावे गाना विष्णु सेना नावे गाना परम विष्णुदास सेना नारी गाना विष्णुदास सेना नारी गाना विष्णु काय हे प्रमाण सकाळच्या गाणाऱ्यांचं आहे ना, आपण संध्याकाळचे गाणारे आहोत. कबीर मोमिन लतीफ मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास. मुसलमान संत आहेत. मॉनिटर थोडा वाढव बाळा. कबीरांना जवळ केलं जातं. कृष्णाचं भजन गाणारा सूरदास तिथे आहे, रसखान तिथे आहे. मुद्दा इतकाच आहे, धर्म एकत्र आलेत. धर्माचा काला, जातीचा पण काला, सगळ्या जातीची लोक एकत्र आली आहेत. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. सगळ्या जातीची लोक एकत्र, सगळ्या धर्माची लोक एकत्र, सगळ्या संप्रदायाची लोक एकत्र. कृष्णाने काला वाटताना तू कुठल्या संप्रदायाला जातो, तू बैठकवाला आहे का, स्वाध्यायवाला आहे का, निरंकारीवाला आहे का, वारकरी आहे का, अहंकारी आहे का, हे नाही पाहिलं. तू आला ना, बस काला तुझ्यासाठी आहे. संप्रदायाचा भेद मिटला, पंथांचा भेद मिटला. कृष्ण सगळ्यांकरता व्यवस्था करतो. माहिती वजा बोलू का? एक कोश जगात प्रसिद्ध आणि सगळ्यात जुना आहे, त्याचं नाव अमरकोश. त्या अमरकोशामध्ये सगळ्या शब्दांचे अर्थ सांगितले गेलेत. ते अमरकोश लिहिणारा बौद्ध धर्माचा होता. त्याने राम शब्दाचा अर्थ अख्ख्या कोशात लिहिला नाही, हिंदूंची देवता आहे म्हणून. पण बौद्ध असूनही त्याला कृष्ण शब्दाचा अर्थ लिहायचा मोह आवरता आला नाही. विठ्ठला हा काला आहे. काला म्हणजे एकत्र आणणं, सगळं एकत्र आणणं, हा काला. मग त्यामध्ये जातीचा भेद नाही, परिस्थितीचा भेद नाही आहे. प्रत्येकाला आपलं म्हणणं, हा काला. आणि काला भेटल्यावर ज्याचा त्यांनी खायचं नसतो, यांनी त्याला भरवावं, त्यांनी याला भरवावं, तो काला. या काल्यामध्ये मुख्य दोन गोष्टी एकत्र आणतात. कोणत्या? एक दही आणि दुसरा घटक त्यातला लाही. हे दोन पदार्थ एकत्र आणतात. नेमकं काय? बरं, यातलं दही इतरत्रही मिळतं, लाही इतरत्र पण मिळते, पण इथलीच दही लाही महत्वाची का? पाणीपुरीच्या गाडीवर गेलात तर यातलं सगळं मिळेल. दहीपुरी मिळेल, लाही पाहिजे तर भेलपुरीत मिळेल. पण दही आणि लाही एकत्र हा आयटम अख्ख्या जगातल्या कुठल्याच हॉटेलमध्ये नाहीये. विठ्ठला कोणाला मिळाला तर कळवा, आपण जाऊ. मग दही आणि लाही ऐक नाही, मला वाटलं सापडलं का काय. लगेच धोका नको विधानाला. दही लाही एकत्र हा पदार्थ कुठेच नाही आहे. बरं, हे काय एकत्र केले जातात काल्यामध्ये? उद्या मुलं विचारतील तुम्हाला, ते हंडीत काय ठेवलं होतं, ते फोडलं मग ते खाल्लं, का खायचं आहे? नवी पिढी बुद्धिवान आहे, त्यांची बुद्धी आपल्याला मोजता येत नाही, त्यामुळे त्यांना नावं ठेवून मोकळं होणं बरं. विठ्ठला त्यांचा तिरस्कार करू नका. त्यांच्या बुद्धीचा विकास उत्तम झालाय. ते देवाने त्यांना बनवतानाच अपडेट करून पाठवलेत. माझं चॅलेंज आहे इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला, तुम्ही जो मोबाईल वापरता ना, तो तुमच्यापेक्षा सगळ्यात चांगला हँडल कोण करतं माहिती? तुमचा 2.5 वर्षाचा पिंट्या. त्याला त्यातलं सगळं माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जर या परंपरा सोपवायच्या असतील तर तुम्हाला त्यांना विज्ञानातूनच सांगावं लागेल. ती मुलं सायन्स शिकतात आज. तुमच्या प्रत्येक गोष्टीला ते अडवणार आहेत तुम्हाला. मग आणि ती उत्तरं जर देता आली नाही तर आपले पूर्वज आपल्याला माफ करणार नाहीत का? हे सगळं त्यांच्या हाती सुपूर्त करायचं आहे. ही श्रीमंती त्यांच्या हाती द्यायची आहे.
मग दही लाही का विचारतील ते, काय उत्तर देणार? मी एक गंमत बघितली. एका मुलाने विचारलं, तो नवरा निघतो ना जेव्हा, ते नारळ फोडत फोडत चालतात. त्या पोराने विचारलं, आजो या नारळ का फोडला? आजोकडं उत्तरच नाही तर काय देईल. तो नारळ नाही फोडला तर नवऱ्याच्या गाडीचं ऍक्सिडेंट होतं. हे काय उत्तर आहे? त्याचं विज्ञान त्याला सांगा, त्याचं कारण त्याला सांगा की तुमचं जीवन जे आनंदी आहे याला कारण तुमची ग्रामदेवता आहे, तुमची कुलदेवता आहे, तुमची वास्तुदेवता आहे. मंगल प्रसंगी त्यांना वंदन करण्यासाठी नारळ वाढवतात. हे सायन्स आहे. त्याला एवढा ऍक्सिडेंटच कशाला करता? विठ्ठला दही आणि हे बघा, जेव्हा ज्ञान नसतं ना तेव्हा माणसं भीती उभी करतात. आणि भीती टिकणारी नाही आहे, ज्ञान टिकणार आहे. ज्ञान द्या त्यांना. दही लाहीच एकत्र का? दही आहे भगवंत आणि लाही आहे आपण सगळे जीव. ते एकत्र येतात, याचा अर्थ जीव आणि शिव यातला भेद संपतो. दोघे ऐक्य रूपाला प्राप्त होतात. तुम्ही म्हणाल देवाला दही का म्हटलं आणि जीवाला लाही का म्हटलं? या दोघांचे गुणधर्म तपासा. दही भरीव असतं, लाही पोकळ असते. दह्याला हात लावून पहा, दही नरम असतं. लाहीला हात लावून पहा, लाह्या कडक असतात. गरम केल्याशिवाय लाही तयार होत नाही आणि थंड केल्याशिवाय दुधापासून दही तयार होत नाही. एक साम्य दोघांमध्ये आहे. दोघांचा वर्ण सारखा आहे, दोघांचा रंग सारखा आहे. दही पांढरा आहे, लाही पण पांढरी आहे. पुढे दही लाही जर एकत्र केली तर दही लाहीला चिकटतं का लाह्या दह्याला चिकटतात? दही लाहीला, लाह्या दह्याला चिकटतात. बरं, अजून विचारतो. दही आणि लाही एकत्र केली तर दोघांचे स्वभाव आम्हाला कळलेत. दही नरम असतं, लाही कडक असते. मग दोघे एकत्र केल्यावर दही लाही सारखं होतं का लाही दह्यासारखी होते? विठ्ठला मी काही लाहीवर PhD करायला नाही बसलो इथं, पण काला म्हणजे काय ते आम्हाला कळलं पाहिजे. दही भरीव असतं, लाही पोकळ असते. देव भरीव आहे, देव भरीव आहे. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, तो भरलेला आहे, तो भरीव आहे. जीव पोकळ आहे, जीव पोकळ आहे. ते म्हणाल कसं काय? तो नुसतं दारू पिलेला माणूस जेव्हा रस्त्याने येतो ना तेव्हा तो मावतच नाही. एका त्या दारू पिणाऱ्याने अकबर बादशाह रस्त्याने चालला होता, त्याला अडवलं. हत्तीवाल्या, हत्ती विकायचा आहे का? बोल किती रुपये घेणार? अकबर बादशाहने बिरबल सांगितलं, याचा उद्या लिलाव करायचा आपल्याला. आता जाऊ दे, आता आजचा दिवस जाऊ दे. दुसऱ्या दिवशी त्याला आणलं इकडे, पण आणायला बिरबल गेला होता. बिरबल म्हणतो, गधड्या तू त्या नशेत काय बोललास तुला कळलं का? तू अकबर बादशाहच्या हत्तीचा भाव विचारलास, आता तुला हत्तीच्या पायाखाली देईल, वर नाही. तो म्हणाला काहीतरी करा. तो म्हणाले मी सांगतो तसं कर, आता तुला जमेल. तिथं पोहोचल्यानंतर अकबर बादशाह म्हणाले, काय रे काय झालं? आणले का पैसे? आणले? हत्ती घ्यायचा आहे ना तुला? तो म्हणाला नाही नाही नाही. मग तू तर काल रस्त्यात मला भेटला होता, तू तिथं म्हणत होता हत्ती विकतो का, किती रुपये तुझ्या हत्तीचे बोल. तो म्हणाला नाही नाही, मी काल भेटलो पण विकत घेणारी कालच गेलीये. विठ्ठला जीव पोकळ आहे, जीव पोकळ आहे. आणि ध्यानात ठेवा, माणसं दारूच्याच नशेत बोलतात असं नाही. कधी कधी अहंकाराची पण दारू पिलेली माणसं भेटतात, कधी भ्रमाची मदिरा प्यायलेली माणसंही भेटतात. आणि पोकळपणा हे त्यांचं स्वरूप आहे. दही भरीव, लाही पोकळ. एक दुसरा भेद, दह्याला हात लावून पहा, दही नरम आहे, दही मृदू आहे. आणि लाहीला हात लावून पहा, लाही फार कडक. मृदुता हा देवाचा धर्म आहे. देव मृदू आहे, देव करुणाघन आहे. हे बघा ना, नास्तिक लोकांना आपण सारखे बोलत राहतो ना, हाय तुम्ही देव मानत नाही, देव मानत नाही, देव मानत नाही. माझा प्रश्न इतकाच आहे, भजन करणाराला 12 वाजता भोजन कोण देतो? आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. भजन करणाराला भोजन देणारा कोण आहे? राम.
आणि जगात देव नाही या विषयावर भाषण करणाऱ्याला राशन देणारा पण कोण आहे? विठ्ठला. मूर्ती बनवणाराला सांभाळणारा कोण आहे? भगवंतच. आणि मूर्ती तोडणाराला जगवणारा पण कोण आहे? भगवंतच ना. तो मृदू आहे, तो कनवाळू आहे. लाही म्हटली की कडक आहे, ती कठोर आहे. तिसऱ्या धर्माचा विचार करा. उष्णतेतून लाही जन्माला येते आणि शीतलतेतून दही जन्माला येतं. लाही बनवण्याची प्रक्रिया उष्णतेची आहे. तापत्रय अग्नीचा लागला उणवा, कवण रिघेआड कवण करी सावा धावा. पण भगवंत हा शांतीचा परिणाम आहे. तुम्ही शांत व्हा, परमात्मा तेव्हा प्रकट होतात. म्हणजे दही शांतीतून शीतलतेतून प्रकट होतं. त्याच्याकरता शीतलता पाहिजे. मग ती शीतलता कुठून आणाल? सत्संगात जा. आला शीतळ शांतीचा वारा, आला शीतळ शांतीचा वारा, देणे सुख झाले या शरीरा, देणे सुख झाले या शरीरा. विठ्ठला पातकांचा धारा, विठ्ठला पातकांचा धारा, देणे कळी काळाशी दरा रागा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. सकाळचं भजन आहे ना ते. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. दही शांतीचा शीतलतेचा परिणाम. पुढे दही लाही एकत्र केलं की लाही दह्याला चिकटते, दही नाही लाहीला चिकटत. ते म्हणाल कसं काय? बुडून बघा. दह्याचा गोळा घ्या, तो असा त्या लाह्यांमध्ये ठेवा आणि वर उचला, सगळे चिकटलेले येतील. याचा अर्थ देवाने नाही जीवाला चिकटायचं, जीवाने देवाला चिकटायचं आहे. पुढे लाही कडक असते, दही नरम असतं. दही लाही एकत्र केल्यावर दही कडक नाही होत, लाही नरम होते. तसं जीवाने देवाजवळ गेल्यानंतर देव जसा आहे तसं जीवाने व्हावं, हे सगळं एकत्र आणणं याला म्हणतात काला. तो दह्या लाह्याचा काला सगळ्या भेदाला, ईर्षेला, द्वेषाला, मत्सराला संपविण्याकरताच साधन आहे, तो काला आहे. आणि त्या काल्याने ही कथेची सांगता होती आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून तुकोबार आहे. कृष्ण जन्माने गोकुळात घडणाऱ्या घटनांचे परिणाम नोंदवत आहे. घटना घडली की तिचे परिणाम होत असतात. किंबहुना परिणाम दिसू लागल्यानंतरच घटनेचा पत्ता लागतो. दूरच्या डोंगरावर समजा जर आग लागली तर काय दिसतो? का अग्नी? तुम्हाला इथून काय दिसलं? दूर, कारण दूर आहे ना. विठ्ठला. हो, मग धूर घटना आहे का परिणाम आहे? धूर ही घटना नाही, अग्नी ही घटना आहे आणि धूर हा परिणाम आहे. मग आम्हाला अनुमान प्रमाण शिकवलं जातं. यत्र यत्र धूमो तत्र तत्र वन्नीही. ज्या अर्थी धूर दिसतो त्या अर्थी तिथं आग असावी. रोज संध्याकाळी येणारी माणसं जर सकाळी आली तर समजायचं आज काला असावा. परिणाम दिसला की घटनेचा तर्क करायचा असतो. आज इथं सगळ्या परिणामांची यादी नोंदवली आहे. काय घटना घडली ती कळली पाहिजे. ज्या वेळेला आकाशवाणीनं सांगितलं, कंसा तू जिच्या लग्नात आनंदी झालास पण तिच्या पोटी येणारी 8वी संतान तुला संपविणारी आहे. देवकीला संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या कंसाला रोखण्यात वसुदेवाची मध्यस्थी यशस्वी झाली. मग येणारं बाळ तुला देईन असं अभिवचन दिलंय. 6 मुलं मारली आहेत. 7व्या वेळेला बलराम दादा आपलं स्थान निश्चित करतात आणि योगमाया त्यांना रोहिणीच्या उदरी सुस्थापित करतीये. 8व्या वेळेला भगवान श्रीहरी येत आहेत. सगळ्याची निश्चिती केली आणि भगवान
अयोनी संभव नो हे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण भगवान प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर ते म्हणतात आता ऐका. म्हणे काय, मी जन्माला जरी इथं आलो तरी मला इथं ठेवू नका, मला इथं राहायचं नाहीये. माझी योजना तुम्ही नंदगृहाला करा, मला पुढची लीला तिथून करायची आहे. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजळे गोकुळाला मजळे गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज येथे माया उपजली माया उपजली तेथे ठेवी मज येथे माया उपजली नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला. मला नंदाच्या घराला नाही, तिथं माया उपजली आहे. कृष्णाने सुद्धा त्याच घरी राहणं पसंत केलं ज्या घरी मुलगी जन्माला आली आहे. विठ्ठला विठ्ठला. हो, असं नाही म्हटलं की जिथं मुलगा जन्माला आला असेल मला तिथं नाही. कन्येच्या जन्माचा गौरव कृष्णापासून आहे. कृष्ण म्हणतो मला त्या घरी न्या. वसुदेव म्हणाले पण नेऊ कसा, हातपाय बांधलेले आहेत. भगवान म्हणाले तुम्हाला माहितीच नाही अजून, मला हातात तर घेऊन बघा, तुमची बंधनं इथल्या इथे गळतील. कधी कधी बंधनं गळतील या भीतीनेच माणसं कृष्णाला हात लावत नाहीत. हा, काही लोक म्हणतात कीर्तनाला नको, एक कीर्तन ऐकलं आणि माळ घालायची इच्छा झाली तर सोयरे काय बोलतील. विठ्ठला कथा कीर्तनाला घाबरणारी माणसं त्याचमुळे घाबरतात. न जाणो त्या कृष्णाला आम्ही पाहिलं, जर आम्ही त्या कृष्णाचं वर्णन ऐकलं आणि संसार हातचा सुटला तर, एवढ्या जीव लावून एवढ्या प्रेमानं केलाय तो. तुम्ही हातात घेऊन पहा. उचलिला कमळापती पायीची बंधने गळती. मार्गात यमुना आडवी आली आहे. यमुना हा कर्माचा प्रवाह आहे. कधी कधी भक्तीमध्ये कर्म आडवी येतात. मग कर्तव्य कर्म करावी, वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या कराव्यात की भजन करावं, हा प्रश्न निर्माण होतो. मला एक जण भेटायला आला. तो म्हणाला महाराज माळ घालायची फार इच्छा आहे. म्हटलं मग अडचण काय. तो म्हणाला मला माझ्या आईनं सांगितलंय माझ्या जीवात जीव असेपर्यंत तरी माळ घालू नको, एवढी एक इच्छा पूर्ण कर. विठ्ठला. आता मी काय करू सांगा. म्हटलं मी नाही सांगत, कृष्ण काय सांगतो ते ऐक. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्म बाजूला सारा आणि माझं भजन या धर्माचा अंगीकार करा. तुम्ही मला घेऊन तर पहा. मग कर्ममार्ग अडवा येतो, तुम्ही मला घ्या, कर्म तुम्हाला अडवणार नाही. कर्माने मार्ग मोकळे केले. नदी दुभंगली आहे, भगवान पलीकडे जातात. कृष्णाला ठेवलं, मायेला उचलून आणलं, कंसाने पायाला धरलं, गरगर फिरून आपटणार एवढ्यात हातातून निसटली. मुढा किम्मया हतया मंद. हे मूर्खा मला काय मारतो, तुला मारणारा माझ्या आधी सुरक्षित आहे, आता तू ते पहा. बरं, भगवान अवतीर्ण झाले हे नंदालाही कळलं नाही आणि यशोदेलाही कळलं नाही. त्या नंद राजाची बहीण तिथं आली होती, तिचं नाव सुनंदा. त्या यशोदेच्या नणंदेने सांगितलं, हरी जसोदा जागो, हरी जसोदा जागो, तुम्ही लाला भये हे, तुम्ही लाला भये हे. भागवताने नणंदेचा उल्लेख का केला.
भाऊ आणि भाऊजे यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची जबाबदारी जिच्यावर, तिला नणंद म्हणतात. विठाला 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 आपलं शास्त्र किती डोळस असेल. सासू आणि सुनांमध्ये जर वाद होऊ लागले तर ते वाद नणंदीने मिटवायचे आहेत. का? सासू आणि सुना दोघे वेगळ्या जनरेशनचे आहेत. एक ऍडव्हान्स आहे, दुसरी थोडीशी मागची जुनी आहे, जुन्या परंपरेची आहे. मग नणंदीची भूमिका काय? ती आहे जुनीशी जोडलेली आणि तिची जनरेशन तिचं मात्र नवं आहे. हा मध्य तिने काढायचा असतो. मग ती सुनंदा म्हणते, ए यशोदे उठ, बघ बघ तुझ्या पुढ्यात कोण आहे. विश्वाचा पालक तिच्या पुढ्यातला बालक होता. काय आनंद असेल हो. आपलं लहान बाळ आठवा, किती गोड वातावरण असतं त्या घरचं, जिथे तो नटखट रांगत असतो. अख्ख्या घराचंच क्लायमेट बदलतो. म्हणजे खालच्या वस्तू सगळ्या शिंक्यावर जाऊ लागतात. दरवाजाला 1.5 फुटाची लक्ष्मण रेषा येते. का? हा थांबतच नाही ना, लगेच त्याच्या बाजूने त्या बाजूला. ज्या घरी लहान बाळ आहे त्या घरची माणसं पण रात्री लवकर झोपतात. का? त्यांना माहिती हा योगी 3 वाजता उठणार आहे. विठाला तो विश्वाचा पालक तिथे बालक झाला. आणि ही वार्ता हळूहळू सगळ्या गोकुळभर पसरली. कोण कोण म्हणू लागला, पहा किती आनंद आहे. कोण म्हणतो, मग मी नवस केला होता म्हणूनच तुला मुलगा झाला. एक ब्राह्मण तिथं आला. तो म्हणाला, नंद बाबा, मैंने तो मंत्र जाप किया था. बोले, कौन सा मंत्र जाप किया? संतान गोपाल, इससे संतान की प्राप्ति होती है. मैंने संतान गोपाल मंत्र का जाप किया है. तो फिर क्या चाहिए आपको? बोलो दान में. चलो आपको गौ दान करता हूं. त्यांनी इतक्या गायी दान केल्या. त्या ब्राह्मणाचा गोठा भरला, त्याचं घर भरलं, हॉल, बेडरूम, किचन मध्ये पण गायी. त्याची बायको आली पाणी घेऊन हंडा. ती घरात घुसली तसे ती घरात घुसली आणि गायांनी तिला शिंगावर उचलली. ती म्हणते, हे काय केलंय? अगं उचलली तर उचलू दे, मारली तर मारू दे, पण आपल्या नंद बाबाला मुलगा झालाय ना, त्याच्या निमित्ताने मिळालेलं हे गौदान आहे. असा सगळीकडे कोण लोण्याचे गुळे फेकतो, कोण फटाके वाजवतो, कोण मंगलवाद्य वाजवतोय. भगवंताच्या येण्याने गोकुळाने हे सगळं केलंय. आज त्यांच्या मनाला झालेली बाब म्हणजे सुख आहे. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीचा सुका, गोकुळीचा सुका, गोकुळीचा सुका, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीचा सुका, गोकुळीचा सुका, गोकुळीचा सुका. आता बोलाय रे अंत पार नाही ठेवला तुम्ही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळच्या लोकांना काय झालंय हो? ते म्हणाले, गोकुळच्या लोकांना सुख झालंय. सुख, कोणतं सुख जीवनात होत असतं? सुखाचे 3 प्रकार वाङ्मयाने सांगितले. आधी भौतिक सुख, आधी दैविक सुख आणि आध्यात्मिक सुख. याच्या व्याख्या काय आहेत ते समजून घ्या. थोडस व्यवस्थित कर. आधी भौतिक सुख कशाला म्हणाल?
आपली समृद्धी वाढली म्हणजे अधिभौतिक सुख. आपल्या भोवती वाढली ना सगळ्या बाबी की त्याला अधिभौतिक सुख म्हणायचं. अधिदैविक, तुमच्या स्वभावात सुधारणा झाली की समजायचं अधिदैविक सुख आहे. आणि तुम्ही नित्य मुक्तीचा आनंद घेऊ लागले म्हणजे तुम्हाला झालेलं सुख आध्यात्मिक आहे. मी हे सब प्रमाण म्हणतोय. कृष्ण गोकुळात आल्याने गोकुळच्या लोकांना जे सुख झालं ते अधिभौतिक म्हणजे काय? घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. कृष्ण एकटा येत नाही, तो येताना सहकुटुंब सहपरिवार येतो. आमच्या गुरुजींना महाराज एकाने विचारलं, आम्ही सगळे बसलो होतो, गुरु हा कसा असला पाहिजे? आता तो कुठला तरी ग्रंथ वाचून आला होता. कृपाळू, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ त्याला गुरु म्हणतात. आमचे गुरुजी म्हणाले की त्याला किती शास्त्र येतात, तो किती वेदवेत्ता आहे, यापेक्षा त्याला देवाचा अनुभव आहे की नाही हे महत्वाचं आहे. त्याने ईश्वराला जाणलंय की नाही, ईश्वराला अनुभवलंय की नाही हे महत्वाचं आहे. तो म्हणाला, पण मग जर गुरुकडे ज्ञानच नसेल तर? गुरुजी चिडले जरा. ते म्हणाले, काय रे, जेव्हा भगवंत त्याला अनुभवायला येईल, भगवंताची अनुभूती त्याच्या हृदयाला जेव्हा प्राप्त होईल, तेव्हा येणारा भगवंत काय हात हलवत येत नाही. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जयत. त्याच्यामुळे खरा आध्यात्मिक माणूस हा कधीच दरिद्री नसतो. विठाला का देव रिकामा येत नाही ना कधी. देव भरभरून घेऊन येतो, भरभरून आणतो. ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा ज्यांनी बघितला असेल त्याला कळेल ऐश्वर्य काय असतं ते. एक फॉरेनर वारीला आला. हा, ते सगळे आल्याशिवाय आपण काही वळकटी बांधणार नाही. विठ्ठल फॉरेनर वारीला पहिलाच दिवस त्याचा. त्याने अख्खा दिवस फक्त एकच नाद, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. तो हे नेमकं आहे काय, आहे काय नेमकं? त्याने एक सुजाण वारकरी शोधला आणि त्या सुविद्य वारकऱ्याला प्रश्न विचारला, डिअर ब्रदर प्लीज टेल मी व्हॉट इज ज्ञानबा तुकाराम. त्या वारकऱ्याचं उत्तर फार हृदय होतं. तो म्हणाला, लिसन केअरफुली, ज्ञानबा तुकाराम दॅट इज अ हार्ट ऑफ महाराष्ट्र. विठ्ठला विठ्ठल, हार्ट ऑफ महाराष्ट्र, हृदय आहे ते महाराष्ट्राचं. त्याच्याशिवाय हे बघा, त्याच्याशिवाय काही चालणं नाहीये, त्याच्याशिवाय काही चालणं नाही. ते आमचं हृदय आहे. 700-750 वर्षे झाली आहेत, कोणालाच निमंत्रण नाही आणि 10 लाख लोक पायी चालण्यासाठी गोळा होतात. हा काय प्रकार आहे? अजून तेच भजन चाललंय. उद्या जर कोणी भजन करायला सुरुवात केली, टाटा बिर्ला, लोक म्हणतील भेजा फिरला. ऐश्वर्य काय आहे? तुम्ही देवाचे व्हा. जगातली सगळी ऐश्वर्याची दालनं तुमच्याकरता खुली आहेत, तुमच्याकरता खुली आहेत. भौतिक समृद्धी वाढू लागते, भौतिक समृद्धी वाढू लागते. समजायचं हे अधिभौतिक सुख आलं. देव एकटा येत नाही. गोपी गीतातला पहिला श्लोक आठवा, जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्र हि दयितरुष्यता दीक्षुतावका स्वयिद्रुता सव स्वाम विचिन्वते. श्रयत इंदिरा, श्रयत म्हणजे आश्रय. कोणी केला? इंदिरा म्हणजे लक्ष्मी तिथं राहायला आली आहे. अधिभौतिक सुख. दुसरं आहे अधिदैविक सुख, म्हणजे सद्गुणाने माणूस संपन्न होतो. कारण बाहेर जशी श्रीमंती असते तशी आतही श्रीमंती असली पाहिजे ना. जर हृदयात श्रीमंती नसेल तर, सद्गुणाची स्वभावाची सुंदरता नसेल तर. माझा एक नेहमी आग्रह राहतो, माणूस सुंदर असो नाही तो कुरूप, पण त्याने आरसा रोज बघावा. विठ्ठला
तर आम्ही बघतोच. हं? पूर्वी त्या बेडरूम मध्येच आरसा असायचा. आता तो बाथरूम मध्ये पण असतो. आता तो वॉश बेसिनच्या समोर पण असतो. तेवढ्यात भागत नाही, तो पर्स मध्ये पण असतो. त्याला पर्सनल आरसा म्हणतात. तो कीर्तनकाराच्या फेट्याच्या थैलीत पण असतो. एवढ्यात भागत नाही तरी रस्त्यात उभ्या असलेल्या गाडीच्या काळ्या काचांमध्ये दुरुस्ती असतेच. विठ्ठला. म्हणजे तुम्ही मला सरळ म्हणू शकता की तुम्ही सांगायची गरज नाही, आरसा पहा. ठीक आहे, आरसा पहा सांगायची गरज नाही, पण आरशात काय बघायचंय हे मी सांगतो. आता जी माणसं सुंदर आहेत ना, त्याने आरशात काय बघावं? मी सुंदर आहे, आता मी कर्म इतकी सुंदर करीन की माझ्या चेहऱ्याच्या सुंदरतेला त्या कर्मामुळे बाधा नाही येता कामा. मी सुंदर आहे, माझी कर्म सुंदर पाहिजेत. कुरूप माणसाने आरसा का बघावा? त्याने याकरता आरसा पाहिला पाहिजे, मी कर्म इतकी सुंदर करीन की त्यासाठी कोणी माझ्या चेहऱ्याच्या सुंदरतेचा विचारही करू नये. विठ्ठला. जशी बाहेर आणि एबीपी माझाला एका अभिनेत्रीची मुलाखत चालली होती. माझा नाही, हे एबीपीचं सांगतोय मी. सई तामणकर, तिची मुलाखत चालली होती. तिच्या उत्तरांपेक्षा प्रश्न देणाराच माणूस इतकं छान बोलत होता ना, प्रश्न विचारणारा. त्याने तिच्याशी बोलायच्या आधी एक वाक्य फार सुंदर घातलं. आपल्या स्मरणात राहावं आणि राहिलं पाहिजे असं ते वाक्य आहे. त्यांनी सांगितलं, खरं सौंदर्य काय असतं? खरं सौंदर्य काय असतं? आरशासमोर आपण उभं राहिल्यानंतर जे आरशात दिसत नाही ते आपलं खरं सौंदर्य आहे. विठ्ठला. कारण आरसा चेहऱ्याचं सौंदर्य दाखविल, स्वभावाचं सौंदर्य आरशात नाही दिसणार. सेवेचं सौंदर्य आरशात नाही दिसणार. सद्भावाचं सौंदर्य आरशात नाही दिसणार. कृष्ण आल्यामुळे त्यांना अधिदैविक सुख प्राप्त झालं, कारण त्यांचे स्वभाव बदलले. आणि कथा कीर्तन ही ह्यासाठीच असतात. लॉटरी लागेल की नाही मला माहित नाही, पैसा वाढेल की नाही मला माहित नाही, प्रतिष्ठा वाढेल की नाही मला माहिती नाही, पण माझी अपेक्षा आहे स्वभाव बदलले पाहिजेत. आणि ते गोकुळात झालं. दया क्षमा नरा नारी लोका, दया क्षमा नरा नारी लोका, दया क्षमा नारी लोका, आला नारायण तयाच्या अंतरा, नारायण तयाच्या अंतरा, आला नारायण तयाचे अंतरा, आला नारायण तयाच्या अंतरा, दया क्षमा नरा नारी लोका, दया क्षमा नरा हरी लोका, अधिदैविक सुख, दया क्षमा वाढू लागली. तिसरं आहे आध्यात्मिक सुख झालंय. आध्यात्मिक सुखाने जीव नित्यमुक्तीच्या समीप पोहोचतो. तुकोबारायांनी म्हटलंय, हे सुख सुद्धा त्यांना सहज मिळालं. लोका गोकुळीच्या झाली ब्रह्मज्ञान, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली आवाजून झपतपे, आवाजून जपतपे, गेली आवाजून जपतपे. जप तप काही केलं नाहीये आणि तरी पण हरी मिळाला. जप तप साधन कछु नाही लागत, खर्चत नाही गठरी, भजो रे भैया राम गोविंद हरी. आता आणखी सोपं सांगू का? मला एकाने विचारलं, हे तुम्ही मध्ये मध्ये असं का बोलत राहतात, सोपं सांगू का? म्हटलं मला कठीण येत नाही म्हणून. सोपं असं आहे, देव अंगणात येणं हे अधिभौतिक सुख, देव अंतरात येणं हे अधिदैविक सुख, आणि देव अनुभवात येणं हे आध्यात्मिक सुख. गोकुळीच्या सुखा. लोकांनी विचारलं,
मग आधी त्यांच्या जीवनात सुख नव्हतं का? त्यांचं घर चांगलं होतं, त्यांचे परिवार चांगले होते, त्यांच्याकडे श्रीमंती होती, गाड्या जमीन जायदाद जुमले सगळं होतं. मग हे सुख आणखी वेगळं का? त्या सुखात आणि या सुखात फरक काय आहे? अंत पार नाही लेखा. आतापर्यंत त्यांचं जे सुख होतं ना त्याला अंत होता, त्याला पार होता आणि त्या सुखाचा लेखा होऊ शकत होता. विठ्ठला. मग या सुखाचं वैशिष्ट्य काय आहे? या सुखाला अंत नाही, म्हणजे हे सुख संपत नाही, हे सुख कमी होत नाही. आपलं पहिलं कीर्तन आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं, आणि आज कीर्तन ऐकतो तेव्हा आपल्याला काय वाईट वाटतं का? नाही. कीर्तन ऐकता ऐकता कीर्तनाबद्दलची अभिरुची वाढत जाते. अवीट गे माई विटेना, जवळी आहे परी भेटेना. अवीटपणा आहे, विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस. पुढता पुढतियास सेवावी ही. भजनाचं सुख संपत नाही आहे, त्या सुखाला अंत नाही आहे, ते सुख कधीच नष्ट होत नाही. बाकीची सुख उतरू शकतात, विषयाचं सुख उतरतात. म्हणजे आम्हाला इकॉनॉमिक्सला एक सिद्धांत शिकवला गेला, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. त्याचं तात्पर्य असं होतं, तहान लागलेला माणूस जर पाणी प्यायला गेला, तहान लागलेला माणूस जर पाणी प्यायला गेला तर तो पाणी मागतो, दे पाणी दे पाणी दे पाणी दे. रंगनाथ दादा बरोबर आहे ना, त्याचं इकॉनॉमिक्स इतकं चांगलं होतं, BNN ला पहिला नंबर होता BA ला त्यांचा. विठ्ठला. तहान लागली आहे, पाणी पाहिजे मला प्यायला, त्याला थंडगार पाण्याचा ग्लास दिला जातो, तो घटाघटा पितो. प्यायल्यानंतर अजून पाहिजे का? अजून पाहिजे, येऊ दे. दुसरा ग्लास पितो, तिसरा पितो, चौथा पितो, पण 4 झाल्यानंतर तो म्हणतो आता बस. प्रश्न असा आहे, पहिला ग्लास जेव्हा तो प्यायला तेव्हा पाण्याबद्दलची त्याची भावना आणि चौथ्या ग्लास पर्यंत पाण्याबद्दलची त्याची भावना बदल झाला की नाही सांगा? पहिल्या ग्लासाने जेवढा आनंद दिला तेवढा आनंद दुसऱ्या ग्लासाच्या वेळेला नव्हता. दुसऱ्या ग्लासाने जितका आनंद दिला तितका आनंद तिसऱ्या ग्लासाला नव्हता. तिसऱ्या ग्लासाने जेवढा आनंद दिला तेवढा चौथ्या ग्लासात नव्हता. ग्लास पाण्याचा हे विसरू नका, नाही तर फुकटची प्यायला भेटली तर ती रात्रभर मागे सरायची नाही. विठ्ठला. याचा अर्थ आपण म्हणतो तृप्त झालो, पण तृप्ती हा शब्द संसारासाठी भ्रामक आहे. ते म्हणतात संसारात माणूस तृप्त होत नाही, नकारात्मक होतो. म्हणजे तिथल्या तृप्तीचा अर्थ होतो नकार. आता नको, आता बस. नको म्हणणे म्हणजे काय तृप्ती आहे का? 2 तास गेल्यावर पुन्हा तोच म्हणतो, आहे का भाजी थोडीशी? हे 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 का होतं? याचा अर्थ त्या सुखाला अंत आहे. दुसरी बाब, त्या सुखाला पार आहे, त्याच्या पलीकडे काहीतरी दिसतच राहतं, काहीतरी दिसतच पलीकडे. कोणालाही, कोणत्याही सुखी माणसाला पलीकडे काहीतरी दिसतं, त्याच्यानंतर काहीतरी, त्याच्या बाजूला काहीतरी आहे. रस्त्याने प्रवास चालतो ना, जेव्हा कारवाला जर बाजूने गेला तर बाईकवाले त्याच्याकडे बघत बसतात. काय मजा आहे ना लेखाची. हा उन्हात तापत नाही, थंडीत गोठत नाही, पावसात भिजत नाही, काय मजा आहे याची. म्हणजे रस्त्याने चालताना बाईकवाला कारवाल्याकडे पाहतो, आणि टोल नाका आला का कारवाला बाईकवाल्याकडे पाहतो. फुकटात सुटला लेखाचा. विठ्ठला. आणि ध्यानात ठेवा, जगातली सगळी सुख जरी संसारातली आपल्या पायाजवळ आणून ठेवली ना तरी काहीतरी दिसतं एवढं नक्की आहे. सगळं आपल्या मनासारखं झालं तरी काहीतरी बाकी राहिलं, हे संपतच नाहीये, म्हणजे त्याला काहीतरी पार आहे. आणि लेखा, ती सुख मोजली जाऊ शकतात, त्याचं परिमाण होऊ शकतं. पण नाथ महाराज भागवतात म्हणतात, देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगिती. मगतया सुखा अंत नाही पार, मगतया सुखा अंत नाही पार.
आनंदे सागर हेलावती आनंदे सागर हेलावती आनंदे सागर हेलावती मग तया सुखा अंग नाही पार आनंदे सागर हेलावती आनंदे मग दया सुखा अंगणाई पार आनंद सागर हेलावती आनंद सागर मला आनंद देणारी चाल आहे ती. मग तया सुखांत नाही पार आनंदे सागर हेलावती. इथल्या सुखासारखं सुखच नाहीये. हॉलिवूडची एक फेमस अभिनेत्री जुलिया रॉबर्ट एका फिल्म शूटिंगच्या निमित्ताने ऋषिकेशला आली. ती त्या लक्ष्मण झुल्यावरून पलीकडे चालली होती आणि समोरून एक संन्यासी येत होते. सायंकाळचा संधी प्रकाश जसा असतो त्यांच्या चेहऱ्यावर तितकी प्रसन्नता होती. एक ध्यानात ठेवा, आपली आध्यात्मिकता किती आहे ते तपासायचं असेल तर सगळ्यात चांगली जागा म्हणजे तुमचा चेहरा. विठ्ठला जरूर तपासून पहा. बरं, या पेपरमध्ये फॉल्ट होण्याची शक्यता नाही, त्याच्यात कॉपी करता येत नाही, कारण आपणच आपल्याला बघायचं आहे. देखे अखंडित प्रसन्नता अति जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे, मनाची टिकणारी अखंडित प्रसन्नता, मनाचं टिकणारं अखंड समाधान हीच खरी समाधी आहे. आणि मनाला प्रसन्न ठेवा हे तप आहे. मनप्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भावसंशुद्धीर एतत् तपोमान समुच्यते. त्या साधूच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहिली. तिने त्या साधूला थांबवलं. स्वामीजी प्लीज स्टॉप. ती विचार करू लागली, आपण आख फाउंडेशन खपवलं तरी आपण इतक्या सुंदर नाही दिसणार. त्या साधूना विचारलं, प्लीज टेल मी सिक्रेट ऑफ दिस. काय आहे याचं रहस्य? तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आहे कशानं मिळवली? ते म्हणाले, काही नाही, याचं मेकअप किट स्वस्तातलं आहे. म्हणे काय? हातातली जपमाळ दाखवली. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ती अभिनेत्री नामधारक बनली आहे. विठ्ठला मुद्दा इतकाच आहे, त्या सुखाला अंत नाही, पार नाही, लेखा नाही. पण का हो, इतकं सुख त्यांना व्हायला असं तिथं घडलं काय? बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी आनंदाला नर नारी क्या बात है. आनंदाला नर नारी बाळकृष्ण नंदागरी जय हो. बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी कशाचा आनंद झालाय तो तर कळू द्या. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बाळकृष्णाचा आनंद आहे तो. एकाने विचारलं, गोपाळकृष्ण नंदा घरी का नाही म्हटलं? बाळकृष्णच का? तर त्याचं उत्तर आहे, बाल स्वरूप हे मोहक असतं, ते अधिक आनंददायी असतं. परमार्थात सुद्धा बालभाव टिकला पाहिजे. डहाणूला एक थोर संत झाले, स्वामी गणेशानंद सरस्वती. ते म्हणायचे,
अध्यात्म करणं म्हणजे काय? आपण जन्माला आलो तेव्हा जसे होतो ना, मरत्या क्षणापर्यंत परत तसं होणं हे अध्यात्म आहे. आठवा बघू आपण बाळपणी कसे होतो. कोणाही जवळ जायचो, रमायचो, कोणाविषयी द्वेष नाही, मत्सर नाही, वैरभाव नाही, द्वैत नाही, काही नाही. पण कुठला व्हायरस घुसतो आणि कुठून सॉफ्टवेअर अपलोड होतो आपल्याला कळतच नाही. जीवनाचं काय करून घेतो आपण, किती विचित्र स्थिती. हे सगळं धुवावं याकरता अध्यात्म आहे. तुकोबारायांनी ही प्रक्रिया सांगितली आहे. महामाळे मन होते होते दे महामाळे मन होते गादले. मला मन होते दे गांधल शुद्ध चोखाळे स्फटिकाचे, शुद्ध चोखाळे स्फटिकाचे. तुम्ही अनेकांचे शत्रू असू शकता, पण तुम्हाला कोणी शत्रू नाही पाहिजे. ही स्फटिकता आहे, ही शुद्धता आहे, आणि ती बालभावात छान असते. लहानपण देगा देवा. अजून सोपं सांगू का? आपण ज्या दिवशी माळकरी झालो तो दिवस आठवा. आहा, काय दिवस होता तो, काय आनंद होता तो. माणसं भेटील त्याच्या पाया पडतात उघड्या. जो भेटेल त्याला नमस्कार, जो भेटेल त्याला नमस्कार. माळकरी झालो, माळकरी झालो. एक 4 वर्षे झाली ना, कधी वाट बघतात आता आपल्या कोण पडतो जरा बघूया. समजायचं गेला तो आनंद, गेला ती मजा गेली. विठ्ठला बाळकृष्ण तो त्या करता. लहानपणी पूजा करताना काय भाव असायचा तो, ते बाळपण पाहिजे. हरितालिकेच्या दिवशी आपल्याकडे गणपती यायचे ना, मामा मुलांना काम काय, गावाच्या बाहेर थांबायचं बसून आणि फक्त एवढं बघायचं काय, गणपती कोणाकोणाची येऊ लागलेत. बरं, पूर्वी गणपती पण जरा तरीवाईकच होते. बरं, त्याच्यात मुलांच्या अभ्यासाचा मुख्य विषय काय, कोणाचा गणपती कशावर बसलाय. कोणी मोरावर बसवतो, कोणी उंदरावर बसवतो, कोणी सिंहावर बसवतो, इथपर्यंत ठीक आहे. एकाने माशावरच बसवला. तो खरे असं मी मावरावाला आहे ना, मग माझा गणपती माशा, इथपर्यंत ठीक होतं. एकाने जेव्हा चिंबोरीवर बसवला म्हटलं हा रेकॉर्ड ब्रेक. विठ्ठला. पण ते दर्शन करताना जो आनंद होता, जी भावना होती, ती नंतर नाहीये, ती नंतर नाहीये. मग नंतर मोदक कुणाच्या पुढचा उचलता येईल हा विचार डोक्यात सुरू होतो पोरांच्या. बाळकृष्ण, तो बाळकृष्ण अवतरित झालाय कुठे, नंदा घरी. नंदाच्या घरी तो अवतीर्ण झालाय. आनंदल्या नरनारी. अंडरलाईन दॅट पॉइंट. कृष्ण घरोघरी नाही काही जन्माला आला, कृष्ण नंदाच्या घरी जन्माला आलाय. आणि नंदाच्या घरी जन्माला आलेल्या कृष्णाने सगळ्यांना आनंद दिलाय. जेव्हा तुमचा एकाचा आनंद हा सगळ्यांना आनंद वाटू लागतो, तेव्हा तो कृष्ण येण्याची जागा ती निश्चित होते. एकाच्या आनंदात आपण आपला आनंद तिथं समर्पित केला पाहिजे, समर्पित केला पाहिजे. आनंदल्या नरनारी. आनंदाच्या मोठ्या अडचणी आहेत. सदाशिव पेठेतले काका रस्त्याने हसत चालले होते. बाजूवाल्याने विचारलं, का रे काय झालं हसायला? म्हणाले काही नाही, बाजूवाल्याला लॉटरी लागली. मग ह्यानी विचारलं काय झालं, मग त्याच्या लॉटरीचं तिकीट हरवलं का?
आजोबा म्हणाले तो जोक जुना झाला आता. मग लॉटरीचं तिकीट हरवलं का? म्हणे नाही. मग तुम्ही का हसता? म्हणे बक्षिसाची सगळी रक्कम 500 ना 1000च्या नोटांमध्ये मिळाली. विठ्ठला आनंदल्या नर नारी. नरांना आनंद आहे, नारींना आनंद आहे, सगळ्यांना आनंद आहे. लोकांनी विचारलं पण नरनारीला आनंद झाला, तुम्हाला कसं काय कळलं? गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, हो गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, हो गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे करते कथागत गाणे, गुढिया तोरणे करते कथागत गाणे, करते कथा गाती गाणे, हो बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, हो बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा गुढिया तोरणे कधी कथागती गाणे, गुढिया तोरणे करते कथागती गाणे, करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. तुम्हाला कसं काय कळलं त्यांना आनंद झालाय तो? बघा ना ते काय करतायत. गुढिया तोरणे. हे गुढी आणि तोरण दोन गोष्टींचा उल्लेख केलाय. या दोन गोष्टी वस्तुनिष्ठ आहेत आणि करती कथा गाती गाणे या गोष्टी तत्वनिष्ठ किंवा भावनिष्ठ आहेत. गुढी केव्हा उभारतात? पाडव्याला. आणि तोरण केव्हा बांधतात? कधी? खरं सांगा. कधी बांधता? पितृअमावस्येला. का? दसऱ्याला आपल्याला ठाण्याला जायचं असतं तोरण ऐकायला. विठाला गुढी उभारतात पाडव्याला आणि तोरण बांधतात दसऱ्याला. काय गुढी आणि तोरण? गुढी हे सुखाचं प्रतीक आहे आणि तोरण हे समृद्धीचं प्रतीक आहे. गुढी सुखाचं प्रतीक आहे कारण सुख झाल्यावर गुढी उभारावी. मग कृष्ण जन्माला आल्यावर गुढी कुणी उभारली? ते कृष्णानेच सांगितलंय. अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. सज्जन सुखी झाले पाहिजेत. कृष्ण आल्यावर सज्जनाने गुढ्या उभारल्यात. आणि तोरण बांधलं म्हणजे जिथं कोणी राहत नाही तिथं तोरण बांधू नये माऊली म्हणते. का? ओस गृही तोरण बांधिले. मग तोरण बांधलं. तोरण हे समृद्धीचं प्रतीक आहे. कोणतं धन मिळालं होतं त्यांना? धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, अभंग हे सरेना, अभंग हे सरेना, अभंग हे सरेना, अभंग हे सरेना, अभंग हे
अभंग हे सरेना धरी पांडुरंग अभंग हे सरेना अभंग हे सरेना अभंग हे सरेना धरी पांडुरंग अभंग आम्ही श्रीमंत झालो, कोणतं धन आहे त्यांच्याकडे? धन घरी पांडुरंग अभंग ही सरेना. भगवंत हे खरं धन आहे, बाकीचं काळाचं धन आहे ते आपलं कुठे आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, कुबेर त्याला नेणार आहे. आमचं धन परमात्मा असलं पाहिजे, आमची संपत्ती तो आहे. म्हणून आम्ही दसरा नसताना तोरण बांधलं आणि पाडवा नसताना गुढी उभारली. करीती कथा गाती गाणे. ते कथा करतायत का? नरकात जायचंय त्यांना? तसं नसतं. आनंद झाला देवाबद्दलचा की मग कथा करायच्या आणि गाणी गायची आहेत. भगवन नामाचं संकीर्तन करायचं, नृत्य करायचं, अगदी झोकून देऊन हा आनंद उत्सव चाललाय. लोकांनी विचारलं तुकाराम महाराज, त्यांनी पाडवा नसताना गुढी उभारली, त्यांनी दसरा नसताना तोरण बांधलं, यांना झालंय काय? तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे चंद बोला बोला. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरि जय विठोबा रखुमाई, हरि जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरि जय 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 जय
विठोबा रखू माझी जय विठोबा हरी जय 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 विठोबा रखू माझी जय विठोबा हरी जय 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 विठोबा रखू माझी जय विठोबा हरी जय जय विठोबा रखू माझी रखुमा जय विठोबा रखू माझी विठोबा रखुमा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई देवादी देवा जगत्रय जीवा देवा जगत्रय देवादी देवा जगत्रय जीवा देवा जगत्रय दिवा हरियसी केशवा विनंती माझी केशवा विनंती माझी केशवा विनंती माझी वाणी तुझे बरवी गुणनाथ वाणी तुझे वर्णी गुणा माझी वाणी तुझे वर्णी गुणा माझी वाणी तुझे बरणी गुणनाम प्रेम काही गळा प्रेम काही काळा देई प्रेम काही काळा अगदी 5 मिनिटात भगवंताच्या बाललीलांचं गायन करायचं आणि सेवा थांबवायची. रांगत रंगणी चोरीत लोणी रांगत रंगणी चोरीत लोणी रांगत रंगणी चोरीत लोणी रंगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी भाऊनी धरती गौरणी आंदित चरणी देती गारहाणी नित चरणी देती गाणी यशोदे साजणी यशोदे साजने यशोदे साजणी यशोदे साजने दधिघृत बक्षुनी तमाल निळे नवल केले साजणी कृष्णा कृष्णा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण 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 गोविंद गोविंद गोपाल नंदलाल हे 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 गोपाल नंदलाल गोविंद गोविंद गोपाल नंदलाल गोविंद गोविंद गोपाल नंदलाल गोविंद गोविंद गोपाल भगवंताच्या बाललीलांचं गायन करायचं आहे. त्या बाललीलांमध्ये कृष्ण दह्या दुधाची तूप लोण्याची चोरी करतो हे आपण गावं. कृष्णाबद्दल एक बंगाली लेखक
देवदत्त पट्टनायक असं म्हणतात, कृष्ण म्हणजे कृती मागचा विचार जाणण्याची व्यक्ती, ज्याच्या कृतीवरून त्याचा काहीच अर्थबोध होत नाही, त्यामागे त्याचा भाव काय तो स्वतंत्रपणे जाणावा लागतो. जिचं तो दूध पितो ती त्याची आई नाही आहे, ज्याचं तो सांगून ऐकतोय तो त्याचा पिता नाही आहे, त्याची प्रेमिका आहे ती त्याची पत्नी नाही आहे, तो ज्या मुलींना बंदीखान्यातून सोडवतो ती त्याची प्रजा नाही आहे, तो ज्या राज्यासाठी खपतो तो त्याचा राजा नाही आहे. विठ्ठला विठ्ठला. कृष्ण म्हणजे कळायला अवघड, अत्यंत अवघड. काय कळला कृष्ण आपल्याला? आपण लगेच म्हणतो कृष्ण म्हणजे काय, 16,108 लग्न केली त्याने, तू कर ना तेवढी, काय प्रॉब्लेम आहे? तुला एकीलाच फेअर अँड लवली पुरवताना नाकात दम आलाय, तू कृष्णाशी बरोबरी. त्याने 16,108 सुवर्ण महाल केलेत आणि त्या सगळ्या जागी त्याने घेतलेले निर्णय पूर्ण विवेकी आहेत. त्या जागेवर त्याच्या इतका चांगला निर्णय कुणालाच करता आला नसता. आपण म्हणतो त्याने 16,108 विवाह केले, पण तो प्रसंग आणि ती घटना आठवा. ज्या वेळेला भौमासुराला मारलं, 16,100 मुली मुक्त झाल्या. त्या मुलींनी कृष्णाला सांगितलं की जर आता आम्ही आमच्या घरी जाऊ इच्छितो तर ते आम्हाला नाकारतायत, जर आम्ही आत्महत्या केली तर आम्ही मोकळ्या होऊ, पण तू कलंकित होशील. मग अशा वेळेला आमचं नियोजन काय? मला एकाने सांगितलं मग कृष्णाने त्यांचा विवाह अन्यांशी करायला पाहिजे होता, त्यांनी स्वतः तो का केला? म्हटलं कृष्ण हा विचार करतोय की त्या सगळ्या मुली बंदीखान्यात राहिलेल्या आहेत. कोणाच्या? भौमासुराच्या. उद्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना कोणी म्हणेल हो फार बोलू नको, माहितीये भौमासुराच्या बंदीखान्यात होती तू. आता कृष्णाने त्यांना अंगीकारलं, त्याच्यामुळे हिंमत नाही कोणाची की वाकड्या शब्दाने त्यांच्याकडे पाहून कोणी बोलेल, आणि वाकडे शब्द कसे नीट करायचे ते कृष्णाला कळतात. विठ्ठला. आणि हा कृष्ण आजही गरजेचा आहे. आठवा, महाराष्ट्राला एक चांगले गृहमंत्री लाभले, RR पाटील. एक चांगला निर्णय त्यांनी घेतला की डान्स बार बंद झाले पाहिजेत. आणि खरी गोष्ट होती ती. का? वार टू बार. विठ्ठला विठ्ठला. वार लागले म्हणून बार लागले ना. पैसा कुठे जातोय, कशात व्यस्त होतोय, आपल्याला हे कळलंच पाहिजे. त्यांनी निर्णय घेतला, डान्स बार बंद केले. पण कृष्ण सगळा समजून घेतला असता तर बरं झालं असतं. त्या बारमध्ये नाचणाऱ्या डान्सर्सची संख्या की हजारोच्या घरात आहे. मग जेव्हा डान्स बार बंद होतील तेव्हा त्यांच्या उपजीविकेचं काय? त्यांनी आत्महत्या करायच्या का? त्यावेळेला म्हणजे आमचे चंद्रात्री नावाचे गुरुजी आहेत नाशिकचे, संहिता वाचायला असतात. ते म्हणाले इथं अशी भूमिका पाहिजे होती की शासनाने योजना काढायला पाहिजे होती, जो यांच्याशी विवाह करेल त्यांना एक सरकारी नोकरी देऊन टाका. काय झालं असतं? बेकार कमी झाले असते, तुमच्या रिकाम्या राहिलेल्या जागा भरल्या असत्या, पद भरली असती, पदभरती झाली असती, त्यांच्या जीवनाचं व्यवस्थापन झालं असतं, त्यांच्या आत्महत्या वाचल्या असत्या आणि समाजाची नैतिकताही सांभाळली गेली असती. हा विचार कोणीतरी करणं गरजेचं होतं. कृष्ण ऑल टाइम, कोणताही काळ असो, आम्हाला त्याचा आधार घ्यावाच लागणार आहे, घ्यावाच लागणार आहे. हायवे जर आमच्या शेतातून जात असेल तर आम्हाला त्याचं किती काय मिळालं पाहिजे, कृष्ण यासाठी भांडलाच असता. विठ्ठला. हो, पण काही हरकत नाही, पांडुरंग तुमच्या मागे पुढे आहे. विठ्ठला. शहापूर मदत चांगली करत हा कुठेही. तेव्हा या सगळ्याची व्यवस्था छान झाली पाहिजे ना. कृष्ण म्हणतो नाही, तुमचं दही दूध तूप लोणी हे जर आमच्या घरी पिकतं, जर आमचं उत्पादन आहे तर आम्हाला ते का मिळू नये, आम्हाला ते का प्राप्त होऊ नये? आणि नसतील देत तर मग चोरी करून घ्या. हस्तांतरण थांबतं तेव्हाच हिसकावणं सुरू होतं. विठ्ठला. हस्तांतरण पाहिजे, हस्तांतरण पाहिजे. एकाने एक पोस्ट पाठवली, इतके पण पैसे कमवून ठेवू नका की आपण आजारी पडल्यावर पोरं डॉक्टरच्या ऐवजी वकिलाला बोलवतील. विठ्ठला.
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हे हस्तांतरण व्हायला पाहिजे, परंतु आपल्याला मिळत नाही. मग हिसकावून घ्या. मग हिसकावून घ्यायला काय करायचं? कृष्णाने मंडळच बनवलं, चौर्य विद्या प्रसारक मंडळ. त्याच्यामध्ये एक हेर ठेवला, कोण? पेंद्या. त्याच्यावर लवकर डाऊट पण येत नाही ना. डाऊटफुल काम करायला असे पेंदेच लागतात. विठ्ठला त्याच्यावर कोणी संशय पण घेत नाही, पण तो सगळे अपडेट कळवत राहतो. आता गवळण कुठं आहे, काय करते, कुठं आहे, तिने लोण्याचे गोळे कुठं ठेवलेत, काय सगळी माहिती पोहोचवायची. एक दिवस त्या पेंद्याने जाऊन सांगितलं, कृष्णा आज उपवाशी का? आज तू ज्या घरी चोरी जायला ठरवलंय ना, त्या गवळणीने इतकी व्यवस्था केली आहे. म्हणजे काय व्यवस्था केली? तिने घराला आतून तर कड्या टाकलेत आणि त्या कड्याला आतून पण कुलप टाकलेत. आज चोरी कशी जमणार? कृष्ण म्हणाला, मग तर तिकडच जायचं. आता मला चॅलेंज आहे का? जाऊया. सगळ्या गोपाळांना सांगितलं, चला जाऊया. तिथं गेला तर ते दरवाजाना कडी कुलप. आता कसं करणार? आता करायचं काय? आत प्रवेश कसा मिळणार? कृष्णा तू एवढ्या बाता मारल्या, पण आज आम्हाला उपवास होईल असं दिसतंय. कृष्ण म्हणाला, नाही रे, लगेच धीर नका सोडू. आपण काही प्रयत्न करून आत कसं शिरता येईल ते पाहूया. हो ना करता गोपाळ म्हणाले, काही नाही, 12:30 वाजले, अजून काही सोय होत नाही, तुला जमणार नाही. कृष्ण म्हणाले, एक काम करा, तुम्ही सगळे डोळे मिटा बघू. म्हणाले, म्हणजे? तुम्ही डोळे तर मिटा. म्हणाले, का? मला एक बंगाली मंत्र येतो, हे फक्त कीर्तनात ऐका, हा नादी लागू नका. विठ्ठला हा ना, तुम्हाला ताप आल्यावर तुम्ही त्याच्याकडं, तो दवाखान्यात, काय न्याय आहे हा? तो म्हणाला, मला एक बंगाली मंत्र येतो. म्हणे, काय? तो मंत्र म्हटला ना का बाहेरची माणसं घरात जातात, आत जातात. ठीक आहे म्हणे, मग काय करायचं? मिटा डोळे. आता ज्याने भुवई वाकडी केल्यावर प्रलय आणतो, त्याला बाहेरच्या आत घालायला किती वेळ लागणार आहे? यांनी डोळे मिटल्याबरोबर डोळे उघडेपर्यंत सगळे आत. त्यांनाही बरं वाटलं की हा बरोबर आहे, आपल्या नेत्याकडे काहीतरी ऊर्जा आहे, शक्ती आहे. दही दूध तुपलोनी सगळं खाल्लं, परत जायला निघाले, कड्यांना कुलप. कृष्णा आता बाहेर कसं काय जायचं रे? कृष्ण म्हणाला, आणण्याची व्यवस्था असं छापलं होतं आम्ही, काला झाल्यावर तुमचे तुम्ही परत जायचं. विठ्ठल विठ्ठल. हो, आता आमच्याकडे काही नाही, तुमचं तुम्ही पहा. तो म्हणाला, अरे कृष्ण असं नको रे करू. मग आता काय करणार? नाही म्हणे, काहीतरी नियोजन करा, काहीतरी नियोजन करा. पेंद्या म्हणलं, एक काम कर देवा, आम्हाला तू आतमध्ये कशी आणली ते सांग. आत म्हणजे मला मंत्र येत होता. मग म्हण ना, तो नाही चालत ना. का? तो आत येण्याचा मंत्र आहे, आपल्याला बाहेर जायचं आहे. ज्या तिकिटावर आपण आलो त्या तिकिटावर बाहेर नाही जाता येत. आमच्या त्या वैजोळ्याच्या शंकर दादांनी एक घटना सांगितली. ते मावरा आणायला जातात ना मुंबईला, ते गेले तिकडे, त्यांना आणू द्या, मार्गशीर्ष आहे. नाही तर मग झाला, आता काला बरा रविवार पण आहे, असे मोकळे नका होऊ, ही विनंती आहे. आता ते पहिल्यांदाच गेलेले मुंबईला, त्यांनी त्या पाट्या चढवल्या फर्स्ट क्लासच्या डब्यात. अख्खा क्लासच फसला हो. आली टीटी काळ्या कोटवाले, ए चला उतरा खाली, उतरा, पाट्या उतरवा, पहिल्या पाट्या उतरवा. हे बोलायला लागले, कला त्या पाट्या उतरू, आम्ही तिकिटा काढल्या. तिकीट नाही, तिकीट टीटीने घेतली, तुम्ही पहिले खाली उतरा. हा डबा कोणता आहे माहिती का? आणि डबा कंचा पण असला तरी काय, ताजी तिकीट आण नाही. विठ्ठला अरे तिकीट ताजी आहेत, पण तुम्ही फर्स्ट क्लासला चढलेत ना, उतरवले जाल. ज्याच्यावर जायचं त्याच्यावर परत नाही येत आहेत. मग आता काय करणार? पेंद्या फार हुशार. तो म्हणाला, एक काम करा ना, हा मंत्र आत यायचंय ना, सरळ म्हटल्यावर माणूस आत येतो, मग बाहेर जायला उलट म्हणून बघा ना, जमतं का? डोकी फार सुंदर चालतात. उलट म्हणा ना, मग सरळ म्हणून नाही जमत, आत येतो तर उलट म्हणा, बाहेर जाऊ. कृष्ण म्हणाला, ठीक आहे, चला मिटा डोळे बघू. आपला नियम तो नियम. सगळ्यांनी सांगितलं मिटा डोळे. सगळ्यांनी डोळे मिटले, पण पेंद्यानी फटा ठेवल्या. काय करतो पाहू. कृष्ण म्हणाला, माझ्या नियोजनात डोकं नाही चालवायचं. जेवढ्यांनी डोळे मिटले होते ना, ते सगळे बाहेर काढले. बरं, बाहेर काढल्यावर गप्प नाही बसत. गोपाळ कृष्ण भगवान की, कृष्ण कन्हैया लाल की जय. सगळ्यांनी घोषणा दिल्या. जशा घोषणा झाल्या तसं गवळणींना कळलं की युनियन आलेली दिसते, टोळी आलेली दिसते.
तुम्हाला सांगतो एकेकीने असा दंडुका काढला बाहेर. बरं हे डिपॉझिट अडकलेलं होतं. कोण? पिंट्या. तो गेला लपायला. तो लपायला गेला, त्याचा धक्का लागला, उतरण कोसळली, धडाड धूम. ती गवळण म्हणते बाई बाई ह्या कोपऱ्यात आहे, ह्या कोपऱ्यात आहे, कोणतरी लपलंय, कोणतरी आहे. तुम्हाला सांगतो गवळणीने मग काढला धरून पेंद्या बाहेर. असा धुतला ना, असा धुतला. 10 जण जर हॉटेलला जेवायला गेले आणि जेवण झाल्यावर 9 जण जर निघून गेले, बिल कोणी भरायचं? दाव्याने. एकट्याच नाही. जेवायला जेवढे होते पावती एकाच्याच नावाने फाटते. विठ्ठला. मग यांनी मडकी फोडली होती, लोणी उधळलं होतं, असा धुतला. तो तिथून ओरडतो, हे काना बाहेर काढना, हे काना बाहेर काढना. काना म्हणतो जरा होऊ देच मसात. पार्टीतली माणसं अशी ठोकायची असतात. मग आता काय करणार? जेव्हा ओरडू लागला पेंद्या, फार मार खाल्ल्यावर मग कृष्णाने काढलं बाहेर त्याला. पेंद्याने तो कट्टीच घेतली. कट्टी फू का? मला का आतमध्ये ठेवलं, बाकीच्या का बाहेर काढलं? कृष्ण म्हणतो आपले बॉन्ड पेपर काढा. मी काय म्हटलं होतं, डोळे मिटानं. तुला कुणी शहाणपणा करायला सांगितला होता? तू डोळे उघडे ठेवले, तिथं अडचणीत आला. सांगू आपल्याला, देवानी जी वचनं दिली आहेत ना, तिथं डोळे उघडून बघायची गरज नाहीये. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं LIC. विठ्ठला. त्याने सांगितले आपल्याला, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. भगवान अशा लीला करतात. पण एवढ्या खोड्या झाल्यानंतर यशोदा म्हणते, कृष्णा बस झाला आता. किती त्रास, किती तक्रारी येऊ लागल्या. कृष्णाची रवानगी केली रानात. बरं रानात गेलेला कृष्ण गुपचूप नाही बसला. मग तिथं अँग्री बर्ड, टेम्पल रन, कॅन्डी क्रश सागा, कोणतरी सांगा. मैदान पाहिजे. मैदानात असणं गरजेचं आहे. मुलं खेळ खेळू लागली. खेळण्यामध्ये अत्यंत रसिकता. आणि मुलं खेळली पाहिजे. मुलांना खेळायला जाऊ दिलं पाहिजे. पण पोरं खेळायला गेली की मग सुरुवात असते, अरे खेळून काय पोट भरणार आहे का? मी म्हणतो सगळं काम पोट भरायसाठीच करायचं का? मुलं खेळली पाहिजेत का? खेळण्याने मन मोकळी होतात. आज आहेत वाटतं फायनलला. विठ्ठला. खेळ फार गरजेचा आहे. आणि क्रिकेट हा कृष्णाचा खेळ आहे. मडके सर, कृष्णाचा फार आवडता खेळ आहे तो. कृष्णाला अत्यंत आवडतो तो. चेंडूफळी खेळ रमले, सगळे रमले त्यामध्ये. पण रमलेल्या गोपाळांपैकी एकानं घड्याळ दाखवलं. कृष्णा 10 ते 12 छापलंय, 1:45 झालाय. एक पाहुणा आहे का गावात? इथं केवढी पाहुणे आलेत. तू बस ना, थांबव ना आता. मग कृष्णाने तो डाव मोडता केला. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि स्वतःच्या हाताने भगवंत वाटतो. आपला देव आपल्यात खेळतो, आपल्याशी बोलतो, आपल्यासोबत जेवतो. बिभ्रद वेणुं जठरपटयो शृंगवेत्री च कक्षे वामे पाणो मसृणकवलं तत्फलानिर्मुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदोहासयन्नर्म विश्वे स्वर्गे लोके मिशिते बुभुजे यत्ने बुग्बाल केलिः पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कीर्तनाची सेवा संपलेली आहे. हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. लक्षात घ्या, वारी करायला वारकरी जातो ना, त्या तंबूत तो कदाचित 5 तासच झोपतो. ते तंबू त्या जागेवर कदाचित 8 तास राहतात. पण त्या तंबूसाठी खोदलेले चर पुढच्या वर्षीपर्यंत शिल्लक राहतात. मला असं वाटतं हा चाललेला कार्यक्रम म्हणजे तंबू आहे. तिथं आपण 3 तास बसतो, हे तंबूतले रहिवासी आहोत. पण यासाठी खोदलेले चर म्हणजे या कथेनं दिलेले विचार आपल्याला जन्मभर आनंदी राहण्याची प्रेरणा देणारे आहेत. हे विधान, हे वक्तव्य, ही वचन माझी नाही आहेत, तो श्रीगुरूंचा प्रसाद आहे. आपलं गाव छान आहे, आपलं गाव सुंदर आहे, आपल्या गावातला प्रत्येक वयोगट छान आहे. हे युवक मंडळी सगळे एकत्र करून देतात. जुन्या लोकांचं त्यांना मार्गदर्शन आहे, जुन्या लोकांचे त्यांना आशीर्वाद आहे. मुलं छान सगळ्या सेवे नियोजनामध्ये उतरलेली आहेत. मला असं वाटतं की हा सगळा सुयोग पाहिल्यानंतर आता तरी जुन्या लोकांनी नव्या लोकांबद्दल चुकीचं बोलणं सोडून द्यावं.
का इतकं इतकं छान कार्य, इतकं छान कार्य, इतका भव्य दिव्य मंडप, तिथे होणारी सगळ्यांची व्यवस्था, मला भेटणारा प्रत्येक जण, इथे येणारा माणूस कळवतो, महाराज भोजनाची व्यवस्था किती छान आहे, युवक किती दक्ष पद्धतीने इथं सगळं काम करतायत. हे सगळं कार्य ही एक दिव्य अशी प्रेरणा आहे. आणि या प्रेरणेतून आपण अधिक सुंदर झालं पाहिजे, अधिक सुंदर झालं पाहिजे. जाता जाता एकच सांगणं, जे आपल्या करता हे कल्याणाचं आहे. ग्रामराज्य हे रामराज्य झालं पाहिजे. त्यासाठी कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका. आपल्याशी कोण कसं वागतं यापेक्षा आपण कोणाशी कसं वागलं पाहिजे याचा विचार करत चला. वाट्याला आलेलं छोटंसं काम देखील देवाचीच सेवा म्हणून करा. आपलं जीवन देवानं दिलेला प्रसाद आहे, त्याच्याकडे अत्यंत आदराने पहा. प्रत्येकाच्या हृदयात तो श्रीहरी नांदतोय या भावनेनं सर्वांशी प्रेमाने वागा. चांगलं काम जरूर करत चला. नाही करता आलं तरी वाईट कामांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत चला. कारण तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, पण घातली भय नरका जाणे. या संत विचारांना जीवनात स्थान द्या आणि सगळ्यांच्या सुखात आपलं सुख मानून हे जीवन पुष्प हरिचरणी समर्पित करा. भगवंताचं गोड नाम आपल्या मुखात राहील याची काळजी घ्या. कलियुगामध्ये कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. ध्यानात ठेवा, कोणताही दिवस शेवटचा असू शकतो, कोणताही श्वास शेवटचा असू शकतो, कोणताही शब्द शेवटचा असू शकतो, भेटणारी कोणतीही व्यक्ती शेवटची असू शकते. म्हणून ह्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक दिवसाला अत्यंत गोड पद्धतीने साजरा करा. प्रत्येक क्षण हा अत्यंत मधुरतेनं कसा जाईल याचा विचार करा आणि चालत आलेले पूर्वापार दिव्य संस्कार जीवनात धारण करून देवाला अभिमान वाटेल इतक्या सुंदर रीतीचं संत प्रबोधित जीवन बनवूया. या कथेचा एवढाच हा तात्पर्य भाव आहे. भगवंताला विनंती राहील, त्याच्या चरणी प्रार्थना राहील की ह्या आमच्या युवकांना प्रापंचिक, भौतिक, आध्यात्मिक, दैविक, सामाजिक, लौकिक, अलौकिक सगळ्या गोष्टी देवाने भरभरून द्याव्या, भरभरून द्याव्या. आणि त्यातून त्यांच्या हातून सत्कार्य घडावी, सत्कृत्य घडावी, ज्या सत्कृत्याची आज जगाला नित्य निरंतर प्रतीक्षा आहे. या उपक्रमाला सगळ्यांचा हातभार लागलेला आहे. कुणी अन्नदानाच्या सेवा, कुणी ज्या ज्या जमेल त्या त्या रीतीनं सहभागी होता आलं. या सगळ्यांपर्यंत कृष्ण प्रसाद पोहोचो, कृष्ण प्रेमाचा त्यांना प्रत्यय येवो, या भावनेनं मी माझ्या वाणीला विराम देतो आणि झालेल्या सगळ्या उपक्रमाची पूर्णाहुती म्हणून हंडीचा अभंग. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय हो. एक सूचना आहे, काल आपण आव्हान केल्याप्रमाणे तुम्ही भरभरून टाकलं असेलच. आता आज संध्याकाळी तर काही इथं टाकायला नाही, त्यामुळे जाता जाता आज पण इथं ती एक मदतीची व्यवस्था असावी. आम्ही आमच्याकरता काहीच मागत नाही आणि देवाने काही कमीही केलेलं नाही, परंतु धर्मकार्य आहे, देवकार्य आहेत. चिंतामणीजी महाराजांसारखा एक थोर सत्पुरुष आपल्याला मिळाला. आणि ध्यानात ठेवा, नोटांची श्रीमंती ही कधीच खरी श्रीमंती नसते. सज्जनाची श्रीमंती ही खरी श्रीमंती असते. ती आपली श्रीमंती आपण जपली पाहिजे, आपली श्रीमंती आपण राखली पाहिजे. तेव्हा आपण सर्वजण भरघोस मदत करणार आहोत आणि त्यातून गोसेवेचं कार्य पुढे चालणार आहे. हीच खरी गोपाळ कृष्णाची उपासना ठरेल.